सगळ्यांना माझा जय भीम. मी बनवणार आहे आज शेवग्याच्या शेंगा, मसूरची डाळ. त्याला लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही. लसूण मी ठेचून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतले आहे, लाल तिखट घेतले 2 चम्मच, अर्धा चम्मच हळद घेतले आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, 1 टमाटा घेतलेला आहे आणि थोडं मी मोहरी घेतलेली आहे. आता चला मग मी बनवते. गॅसवर मी कढई तापत ठेवून घेतलेली आहे. हे बघा. आता मी त्याच्यात तेल टाकून घेते. बघू शकता तुम्ही. तिला चांगली तडतडू देते. त्यानंतर मी लसूण टाकून घेते. त्यानंतर मी टमाटे टाकून घेते. आता लाल तिखट, हळद, मीठ, जिरा पावडर आणि मीठ हे सगळं टाकून घेते मी. ते पण चांगलं परतून घेते. भातासोबत खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही कशात करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी थोडं पाणी टाकते. आता डाळ धुवून घेते मी. हे बघा, आता मी डाळ धुवून आणलेली आहे. आता ही डाळ सगळी टाकून घेते त्याच्यात. त्याला परतून घेते. आता मिक्स करून घेते आता सगळी. आता त्याच्यात मी पाणी टाकून घेते. मग थोडी उकळी आली, थोडी डाळ शिजली की शेंगा टाकेल मग. पाच एक मिनटं मी आता झाकण ठेवून घेते. हे बघू शकता तुम्ही, चांगला उकळ आलेला आहे. आता थोडं 2 मिनटं शिजून घेऊ देते मी तिला चांगले अजून. त्यानंतर मी शेंगा टाकते त्याच्यात. पातळणी दिसत ही पूर्ण घट्ट होईल ही डाळ. आता शिजण्यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. आता मी शेंगा टाकून घेते. हे बघा, सगळ्या शेंगा टाकून घेतल्या मी. आता याला 5 मिनटं शिजू देते. तुम्हाला दाखवते मग. आता झाकण ठेवून घेते मी. हे बघू शकता तुम्ही. आता मी झाकण उघडते.
अजून 5 मिनटं. मधून मधून बघायचं ना. एका साईड भात लावून घेतलेला आहे कुकरला.